जातं? कळसूत्री बावल्या. कळसूत्री बावल्या. कळसूत्री बावल्या. पण म्हणजे तुम्हाला पद्मश्री मिळाली मधल्या काळामध्ये आणि कोकणामध्ये कुडाळसारख्या थोड्या कुडाळपासून जवळच्या गावामध्ये राहून तुम्ही ही इतक्या वर्षांची परंपरा जपली आहे. किती वर्षांची परंपरा आहे ही? आता मी वर्ष म्हणजे कमीत कमी माझ्यामध्ये 5-10 पिढ्या होऊन गेले असतील. कारण काय, छत्रपती शिवाजी महाराजांपासून आपण तर बाहेर आलो. अच्छा. ॲक्च्युली पूर्वी आम्ही हा ठाकर समाज आहे, हा आदिवासी, हा जंगलामध्ये राहणारा आदिवासी लोक, आणि जंगलामध्ये राहून ते आपलं उदरनिर्वाह साधन स्वतःच करायचे. कारण त्यांना काय खायला लागतच नव्हतं ना. कंदमुळं खाऊन राहायचे, अंगावर काय कपड्याची काय त्यांना गरजच नव्हती. असे राहणारी ही लोक. परंतु ही लोक फार हुशार. त्यामुळे आम्ही नुसते हे फक्त कंदमुळे खातोय आणि राहतोय आपण. अरे आपलं स्वतःचं काहीतरी मनोरंजन पण काहीतरी करायला पाहिजे ना. मग कुठल्या तरी एका गंगावण्याने म्हटलं की आपण एक पेंटिंग करू. दुसऱ्याने एकाने म्हटलं आपण बावल्या बनवू, कळसूत्री बावल्या बनवू. अरे हे बनवायला सगळं काहीतरी पाहिजे ना. तर मग एकाच एक सांगतोय, अरे काय आपल्याकडे पाहिजे, आपल्याकडे जे काय कोणाकडे नाही ते आपल्याकडे आहे. कारण आपण निसर्गाच्या सांधेमध्ये राहतोय ना. त्यामुळे सगळं निसर्गच आपल्याला देतोय आणि त्याच्यातूनच आपल्याला हे सगळं बाहेर काढायचं आहे. असं त्यांची ती गप्पा गोष्टी झाल्या. आणि ह्या 3 कला ज्या आहेत, थोडक्यात सांगायचं म्हणजे कळसूत्री मेन. कळसूत्री काय नाव आहे बघा, कळसूत्री म्हणजे ह्या बोटांवर नाचवणारी ती कळसूत्री. तिचं वजन 1.5 किलो 2 किलो वजन असतं एका बावलीचं. आणि ती त्या 2-2 बोटांवर असे ना, म्हणून ती कळ आणि त्याला सूत्र, म्हणून त्याचं नाव पडलेलं आहे कळसूत्री आणि कळसूत्री बावल्या. मग त्याने म्हटलं दुसऱ्याने की आपण ह्या कळसूत्री झाल्या, मग आपण चित्रकथी पण बनवू. अच्छा. मग ते एकाने चित्रकथी बनवायला सुरुवात केली. पोती चित्र. आता चित्र बनवायचं म्हटलं किंवा हे बावल्या बनवायचे म्हटलं की काहीतरी आपल्या समोर काहीतरी पाहिजे ना, कुठला तरी विषय पाहिजे. कारण मी आता मुंबईला येतो म्हणजे विषय काहीतरी होता ना. मग छत्रपती हा 3 ज्यावेळेस कला ज्यावेळेस करायला लागले आणि शिवाजी महाराज जंगलामध्ये आले आणि शिवाजी महाराजांची नजर ह्या लोकांवर पडली तर मग त्यात काय, हे लोक अंगार यांच्या कपडा नाही, परंतु एक एक व्यक्ती कमीत कमी 7-7 फूट उंचीची व्यक्ती, त्यांना कधी औषधाचं दव्याचं काय माहिती, सगळं आयुर्वेदिक सगळं वाले ना ते. आणि शिवाजी महाराजांनी बघितलं तर ह्या 3 कला आणि बाकीच्या ह्या 2 झाल्या. एक झाली कळसूत्री, दुसरी झाली चित्रकथी आणि तिसरी शॅडो पपेट, चांबड्याच्या बावल्या. अच्छा. जिवतीचं चांबडं काढायचं. बर. तर बकऱ्याचं काढायचं. बकऱ्या त्यावेळेला कमी, त्यावेळेला मेंढे बकरे वगैरे म्हणजे असे जिवतीचं चांबडं काढायचं. ते त्यांनी चांगलं असं घासायचं, पातळ करायचे आणि दोन्ही साईडनं त्याला एकदम स्किन करून, म्हणजे ते देखील घासण्यासाठी त्यावेळेला पेपर कुठे होता. मग खरवतनीचं पान, एक खरवतन म्हणून झाड असतं, त्याचं पान घ्यायचं आणि त्याला असे डॉट डॉट असे ह्याच्यासारखेच पॉलिश पेपर सारखे हे असतात, त्याने ते घासायचं आणि त्याच्यापासून ह्या चांबड्याच्या बावल्या बनवायच्या. हे काय आहे? ह्या चांबड्याच्या बावल्या. ह्या चांबड्याच्या बावल्या? ह्या चांबड्याच्या बावल्या आहेत. आणि ह्या चांबड्याच्या बावल्या असे ते बनवायचे. हे कशाचं चांबडं असते? आता हे आत्ता आम्ही जे वापरतोय ते बकऱ्याचं चांबडं, गोटचं काय, पण ह्याच्यापूर्वी ते जिवतीचं चांबडं वापरायचे. आणि आता आम्ही हे गोटचं चांबडं वापरतो. त्याचे केस वगैरे आता आपणच पहिले पूर्वी काढवायचे आणि आता ते रेडीमेड येतं चांबडं. त्यामुळे आम्ही ह्याच्यावर काय करतो, ह्याला आपल्याला डिझाईन कोण पाहिजे, लक्ष्मण पाहिजे, इंद्रजित पाहिजे, जो जे पाहिजे पिक्चर तो घ्यायचा, डिझाईन करायची आणि त्याला पंचिंग करायचं. आणि पंचिंग करून दोन्ही साईडनं त्याला कलरिंग करायचं. दोन्ही साईडनं. आता हे कलरिंग दोन्ही साईडनं करण्याच्या पाठीमागचा उद्देश पण काय आहे तो बघा. असं आमचा एक स्टेज असतो आणि स्टेजच्या आतमध्ये एक व्यक्ती बसलेली असते आणि त्याच्यात ते गोड्या तेलाची बत्ती लावलेली असते. आणि ती बत्ती लावल्यानंतर एक हातामध्ये शंख घेतो आणि शंख मोठ्याने वाजवतो आणि वाजवल्यानंतर हे जे स्टिक आहे, या हातामध्ये जे काठी आहे, हे घेऊन त्या बत्तीच्या समोर असं घेऊन येतो. आता ते बत्तीच्या समोर घेऊन येतो, याचं होतं काय तर ह्याचा शॅडो त्या स्किनवर पूर्ण कलर मध्ये येतो. कलर मध्ये. आणि म्हणून त्याला दोन्ही साईडने कलर काढतो. आणि जे पंचिंग केलेलं जे आहे ना, त्याचं ट्रान्सलेशन म्हणजे असं तो प्रकाश त्याच्यातून त्या ह्याच्यावर जातो ना आणि तो कलर मग त्या
स्किनवर पूर्णपणे असं येतो. हो 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 म्हणजे खूप म्हणजे त्यांचे अद्भुत म्हणजे आहे. अद्भुतच हम्म. अशी चांबड्याच्या. नंतर मग चित्रकथी तुम्ही म्हटलात पोती